येस, आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि आपल्या संघाला पुनरागमन करून देणारा कृष्णा पवार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कृष्णा पवार साहेब आपण या आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. येस, कापशी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या असोसिएशनला वेळोवेळी मदत करणारे आमचे नितीन कदम साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच मारुती चौगले साहेब देखील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील कोपाडे संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या समालोचन कशात पाठवा. पहिला चेंडू स्क्वेअर कट, कमालीचा फटका आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश कारंडे एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय. विद्यमान सामना कोपाडे विपक्ष येळवण संघाकडून अगदी गेल्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावर किताब राहिलाय असा गोलंदाज युवा खेळाडू रायझिंग स्टार सुबोध मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस चेंडू, अगदी कमालीची गोलंदाजी तितकाच येस ओर 1+9 अशा 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेप झाले. येस, पंचांचा निर्णय आपल्याकडे येत आहेत, दंडित करतायत या ठिकाणी गोलंदाजाला. सहा धावा धावफलकावर लागतायत. येस, कृष्णा पवार साहेब आपण देखील या. आपण आज मॅन ऑफ द मॅच सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाला विनंती असेल आपला एक प्रतिनिधी संघनायक पाठवा. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. नेक्स्ट बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये आहे, समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून चेंडू निघून चालाय. दन 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 करत सीमारेषे पार, मिळतील धावा 4, आलाय चौकार. रवंदे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजय काटकर साहेबांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण रवी रवंदे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट बॉल, सुबोध पुन्हा एकदा सज्ज आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, इनफिल्ड खेळाडूंच्या वरून चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा 2 इन अ रो, लागोपाठचा हात, दुसरा चौकार. तो मच 14 धावा धावफलकावर लागतायत. अगदी कमालीची फटकेबाजी आपल्याला रोहित पाटील हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या क्लिअर करत चेंडू निघून चाललाय. 3 इन अ रो, लागोपाठचा हा तिसरा चौकार आपण पाहतोय रोहित पाटीलच्या बॅट मधून. बायच्या स्वरूपात चौकार आलाय, माफ करा. आणि 18 धावा धावफलकावर लागतायत. यस, कृष्णा पवार साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. यस, तुषार जाधव साहेब आपण या. तुषार या ठिकाणी. कृष्णा पवार, तुषार मॅन ऑफ द मॅच नक्कीच या ठिकाणी दिली जाईल. शेवटच्या षटकामध्ये अगदी मॅच फिरवली तुषार यांनी. बॅटची एज जरूर लागली आहे. पुन्हा एकदा डी बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि येतोय हा चौकार. डीजे
23 धावा धावफलकावर 23 ऑन स्कोरबोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण धावा येताना पाहायला मिळतात त्या धावा येत आहेत कोपाडे संघासाठी. अगदी 4 चौकार आपण पाहिले. रोहितच्या बॅट मधून अगदी चौफेर फटकेबाजी चालू आहे. फुलटोच आणि इथे मात्र नो घोषित केलाय. फुलटोल वसूल देखील केलाय. नो प्लस पण मिळतोय हा पंजा. 5 धावा. या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलंय फलंदाजांनी. गोलंदाजाला विचार करायला भाग पाडणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडते. नाव आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हिटमॅन रोहित पाटील. होल्डर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवतोय. पुन्हा एकदा आला आला आणि गेला देखील सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र हाय हँडसम बिग हिट षटकार. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 34 धावा आल्या. सर्वोत्कृष्ट सर्वोच्च धावसंख्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामधील अगदी कोपाडे संघाची राहिली आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. येळवण संघ जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. जवळजवळ 5 मिनिटांचा खेळ देखील संपलाय. उर्वरित 11 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटका हाताळायचे आहेत. याच्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप घ्या. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आपण पाहतोय प्रकाश करंडे आणि रोहित पाटील आपल्या संघासाठी लाजवाब फटकेबाजी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावा धावफलकावर लागतात. यावेळेस चांगला चेंडू सिंगल आले. मात्र रोहित स्ट्रायकिंग एंडला 35 धावा धावफलकावर लागतात. येळवण जुगाई आणि कोपाडे संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा डीप बॅक लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 36 या धाव संख्येवर. 36. बॅटची लेडिंग आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आलाय दर्जेदार चौकार. धावा धावफलकावर लागतात. 40 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. टीम कोपाडे संघ जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ आपण पाहिले गेले तर एक मातब्बर संघ आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील या नावाने या गावाच्या नावाने देखील चर्चा राहिली आहे. बाजूच्या मैदानावर याच गावाने चॅम्पियन संघ ठरला होता बजागेवाडी स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र फ्लॅट शॉट षटकार येतोय प्रकाश कानडेच्या बॅट मधून. हाय हँडसम बिग हिट षटकार. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय आदरणीय निलेश उकेडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
त्यांच्या समवेत शेखर पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या मैदानाच्या आतमध्ये दरम्यान काय घडतंय, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मध्ये धावफलक देखील पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 50 या धावसंख्येवर. संघाच्या धावसंख्येचा इथे मात्र अर्धशतक कंप्लीट होत आहे. अगदी चौफेर फटकेबाजी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 34 धावा आल्या. गोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू टॅबल झाला, सिंगल झाले, एक्झिक्यूट आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि दुसरा षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. यलबन जोगाई संघ लगेच बॉलर तयार ठेवा. जास्तीचा वेळ घेऊ नका. जवळजवळ 9 ते 9.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित षटकामध्ये आपल्याला 2 षटक हाताळायच्या, त्या अनुषंगाने थोडस आयोजकांना सहकार्य करा. बावन्न धावा फलकावर लागतात. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय गजापूर विशाळगड आणि त्यांना फाईट करतील वाकोबा स्पोर्ट्स वाकोली संघ. ऋतिक आपण पाहतोय फुल टॉस आणि फुल टोल वसूल देखील केला गेलाय पहिल्या चेंडूवर. आइए जनाब, आपका भी स्वागत है. अच्छा 58 धावा फलकावर लागतायत. रोहित पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. यावेळेस स्विंग आणि मिस. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. डॉट चेंडू आलाय. .58 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स कोपाडे संघ. ते मात्र आदळलाय. काय घडतंय, लॉंग स्टॉम्प बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. वाईड +4 मिळतोय हा पंजा. जो काही संघ नक्कीच अंतिम 4 मध्ये दाखल झाला होता, यावेळेस मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागेल. 63 धावा फलकावर लागतायत. यावेळेस क्या वादळ, फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलं गेलंय. आणखी एक रोहित पाटीलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. चला आयोजक टीमला विनंती असेल, आपण आपले सहकार्य बाउंड्रीच्या बाहेर पाठवा. सामन्याला थोडासा उशीर होतोय जरूर, त्या अनुषंगाने थोडस स्पीड घ्यावं लागेल. 69 धावा फलकावर लागतात. अगदी या आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील काय घडतंय, अंतर देखील गाठलं जाईल का, दिशा देखील तीच आणि दशा देखील तीच, निकाल देखील तीच आणि दंडित केलंय गोलंदाजाला. 9+ चौकार येतोय, मिळतोय हा पंजा. यस, पंच आपला निर्णय बदलतात आणि इशारा करतात यस, इथचा षटकार. 7 धावा मिळतील चेंडूवर.
धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आणि प्रकाश यांच्या बॅट मधून धावफलकावर धावा लागल्या 76. 76 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. फ्री हिट. फ्री हिटची संधी आणि संधीचा पुरेपूर फायदा. आणखी एक मोठा फटका. लागोपाठचा हा दुसरा षटकार रोहित पाटीलच्या बॅट मधून. जय सर, जुने बॉल संपलेत. 82 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र विचार करावा लागेल. एक चांगला गोलंदाज येळवण जोगाई संघाला आणावा लागेल. या धावगतीला जर बेड्या घालायच्या असतील तर एक चांगला गोलंदाजचा वैयक्तिक 42 धावसंख्येवर पहिलं अर्धशतक लागेल का या स्पर्धेतील रोहितच्या नावावर हे देखील पाहावं लागेल. शतकांचा डोंगर रचला जाईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस हवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय आणि आयोजकांच्या माध्यमातून अगदी पाहिलं गेलं तर संपूर्ण खेळाडूंना जेवणाची सोय या ठिकाणी केली गेली आणि जेवण देखील तयार आहे. जेवण तयार आहे. सर्व खेळाडूंनी जेवणाची लाभ घ्यायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय, फटका फसलाय आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेटचं होईल पतन. रोहित पाटील बॅक टू डग आउट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 83 धावा धावफलकावर लागतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि पाटील. अभि चौगले पहिल्या चेंडूवर आल्या मिस्टर एक्स्ट्रीम मैदानाच्या आतमध्ये. आपण काल पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. 87 धावा धावफलकावर लागतायत. कुपाडे संघाने किती मात्र धावांचा पाऊस पाडलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. शेवटची 2 मिनिटं आहेत. येळवण जोगाई संघ चला आयोजकाच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना जेवणाची सोय केलेली आहे. जेवण तयार आहे. आपण स्नेह भोजनाचा आपण लाभ घ्यायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. लोअर फुल टॉस इनफिल्ड खेळाडूंच्या वरून गॅप मध्ये गॅप मोठा नाही. धावा न तोटा. चेंडू फरार सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आलाय हा दर्जेदार चौकार. 91 धावा. पहिलं अर्धशतक जरी हुकलं असलं तर या धावसंख्येचं शतक हुकणार की नाही हे देखील पाहावं लागेल. 91 धावा धावफलकावर लागतायत. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आला. शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर गेलं तर गोलंदाज आलोक आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या स्पर्धेत चांगली फटकेबाजी गोलंदाजी आलोकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र फटका फसला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स गॅदर केला. फेकी करतील. दरम्यान
सिंगल झाले एक्झिक्यूट. मिस्टर एक्स्ट्रीम अभि चौगले स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 92 धावा धावपलकावर लागतायत. फुल टॉच आणि अजून एकदा फुल टोल वसूल केलाय. वारंवार फुल टोल वसूल केला जातोय. यस नो येतोय आणि आज 7 धावा मिळतील. 99 धावा धावपलकावर लागतात. टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण पहिला संघ असेल या स्पर्धेतील. 99 धावा धावपलकावर लावल्यात. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ नावाचा डंका वाजवताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील क्या बात आहे, कमालीचा फटका. 100 धावा. धावांचं शतक या ठिकाणी पूर्ण केलं गेलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या संघाने 100 धावा धावपलकावर लावल्यात. वन टू वर. यावेळेस कमालीचा चेंडू, मात्र दिशा बघावी लागेल. वाईड आलाय. क्या बात आहे, कमालीचा चेंडू आहे. तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का? यस, आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होईल पतन. 2 धावा मिळतील. शेवटच्या चेंडूवर धावपलकावर धावा लागले तब्बल 104 आणि 105 धावांचं टार्गेट. चेंडू मात्र 24 असतील. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एका बाजूने वाकोली संघ आणि एका बाजूने गजापूर विशाळगड संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वाकोली संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. वाकोली संघ या आधी देखील आपल्याला सूचना दिल्या गेल्या, तर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं या ठिकाणी गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपल्याला. चला, कोपाडे संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ आणि यलवन जुगाई संघाला देखील विनंती आहे, आपण लगेच सलामीचे दोन्ही फलंदाज पाठवा. येस, टास्क बॉस मध्ये स्वागत करूयात. एका बाजूने वाकोबा स्पोर्ट्स वाकोली आणि त्यांना फाईट करतात गजापूर विशाळगड हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बांद्रे साहेबांना विनंती असेल टॉच करून घ्या. यस, सन्माननीय आदरणीय जयसिंग पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉच. वाकोली विपक्ष विशाळगड. हेड कॉल आहे आणि हेड वाकोली संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. फिल्डिंग, यस, धन्यवाद. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वाकोली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय.
चला कोपाडे संघ जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. दादा विनंती असेल. येस चला पंचांना विनंती असेल सामना चालू करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. यास सामन्याला जास्तीचा वेळ गेलाय. एकशे 5 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी येळवणजोगाई संघाकडून आपण पाहिले गेलं तर 2 सलामीचे फलंदाज. एका बाजूने आपण पाहिले गेलं तर गेल्या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा नाव किताब ज्याच्या नावावर राहिला युवराज कांबळे. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला एक अनुभवी आक्रमक फलंदाज आपण पाहिले गेलं तर अजय कांबळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि 24 चेंडू मध्ये 105 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत एक युवा खेळाडू अपकमिंग रायझिंग स्टार सुपरस्टार मॅन फ्रॉम कोपाडे अभि मोरे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोधो गुड क्रिकेट, शोधो क्वालिटी क्रिकेट. 3 to 1 लेट्स प्ले. अभि मोरे पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू निघूनचा सीमारेषे पार. मिळतील धावा 4 संघाची. नेक्स्ट बॉल उलट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग आणि मेसी. यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. कमबॅक केलंय अभि मोरे यांनी. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका युवराज कांबळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय 6 धावांसाठी. 14 धावा धावफलकावर लागतायत. टीट फॉर टॅट उत्तरास प्रति झाले. दुसऱ्या यावेळेस मात्र वाईड आलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. यस विकेट आली. माफ करा जय पवार सर आपल्याकडे हिट विकेट आहे जय सर. यस हिट विकेट आहे. वाईड प्लस देखील मिळेल. अवंतर धावसंख्येने धावफलक 1 ने पुढे सरकेल. एक 30 धावा धावफलकावर लागतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्चित दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. सिंगल आले. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामन्यामध्ये पूर्णपणे झुकलाय तो जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघाच्या बाजूने.
रोहित पाटील अगदी कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे रोहित यांची. वन टू ओव्हर आणि इथे मात्र नो घोषित केला गेलाय, दंडित केलं गेलंय. ते 30 धावा धावपलकावर लागतात. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. यावेळेस स्विंग आणि मिस पुन्हा एकदा डॉट चेंडू आला. शेवटचा चेंडू आला डॉट. अगदी शेवट देखील गोड केला रोहित याने. 33 धावा धावपलकावर लागतात. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. कोपाडे संघ शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय आकाश चोगले आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे, कमालीचा चेंडू डॉट चेंडू. सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू आला डॉट. नेक्स्ट बॉल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. थोडसा जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. यावेळेस देखील अपटॅकर ठेवला होता आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. थोडस लेझी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये अर्चित तंबूच्या आसराला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला इन आउट फास्ट करा ऋतिक. थोडस इन आउट थोडस फास्ट करा विनंती असेल. वाकोली संघ आपण देखील तयार राहा. जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॅटर ऋतिक नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळेस पुल केलाय. अगदी पॉवरफुल षटकार चौकार येतोय. अगदी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. जनमान क्रिकेट क्लब कुपाडे संघ अगदी या सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. इथे मात्र विकेटचा होईल पतन. झेल होतोय कम्प्लीट. विलास चौगले आपण पाहिलं गेलं तर एस्टनच्या मागे अगदी चांगला झेल टिपलाय. चला इन आउट थोडस पास घ्या मित्रा. यस गोलंदाजीच्या शैलीवर थोडसा आक्षेप नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच आपल्याकडे या आपल्या टेक्निकल टीम नुसार त्यांनी आपला निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस फेअर डिलिव्हरी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र
काय घडतंय मैदानाच्या बायच्या स्वरूपात सिंगल आली एकेरी दुहेरीनं काही या ठिकाणी होणार नाहीये. सामना पूर्णपणे झुकलाय तो आता मात्र जयनुमान क्रिकेट क्लब कोपाडी या संघाच्या बाजूने आणि इथे मात्र सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो जयनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ. हार्डलक बॅड लक चंद्रकांत स्पोर्ट्स यलबन जोगाई संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच अगदी नो डाऊट शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हिटमॅन रोहित पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहित या आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि वाकोली संघ विनंती असेल आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. फ्रेश मॅच आपण पाहणार आहोत. इन ऍक्शन मध्ये एका बाजूने वाकोली आणि त्यांना फाईट करतायत गजापूर विशाळगड